गुंठ्यांची टोळी आहे काय होतं त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्रास होते. इथून ते आपला पाडला रस्ता मारून कर्जत भोगवी पासून हे गाड्या सोडताय पुढे गुंठ्यांची टोळी. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा कोणी माल नेतो मधून माल काढला हे काय करतात शेतकऱ्यांचे हे काय करतात त्याला किट देऊन देतात. मग शेतकऱ्यांची गाडी अधिकारी पकडून घेतात. म्हणजे याला कोण मदत करते 100 गाड्या हे सोडतात. गुंठ्यांची टोळी याला पुढे जय हिंद जय महाराष्ट्र. आज आम्ही RTO भेटायला आलेले आहे आणि आम्ही आज RTO साहेबांना एक निवेदन दिला. कारण भरपूर दिवसापासून असं होतं की गुंड्यांची टोळी आहे. तर गुंड्यांची टोळी कधी पालकमंत्री साहेबांचं नाव घेऊन कधी कोणी अधिकाऱ्यांचं नाव घेऊन ते इकडे अवैध धंदे करत आहे. आणि एक गाडीचे 1000 रुपये गाड्यावाल्याकडून 1000 रुपये एक गाडीचे घेतात आणि ते वारंवार वसुल्या करतात. आणि ते 100 गाड्या रोजचे सोडतात आणि 1 लाख रुपये रोज जे शासनाचे पैसे आहेत ते त्यांचे खिशात जातात. तर मी अधिकारी साहेबांना आपले RTO अधिकारी पोलीस निरीक्षक साहेब यांना सर्वांना विनंती करतो तुम्ही अशी टोलीवर लवकरात लवकर कारवाई करा आणि त्याची चौकशी करा. ते कोणी जर अधिकारी यांच्यावर कारवाई करायला गेला ते अधिकाऱ्याला धमकी देतात की मी तुमचे व्हिडिओ बनवतो आणि त्यांना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यामुळे काय होते कोणी शेतकऱ्याचा जर माल काढला कोणी व्यापारी नाही माझ्यासोबत सर्व व्यापारी आहे. हे व्यापारी माल काढून जर गाडीमधून नेली तर ते व्यापाऱ्याच्या गाड्या हे काय करतात तिकडे अधिकाऱ्याला फोन करून की हे गाडी येते आणि त्यांची गाड्या पकडवतात आणि याच्या खांब्या शेतकऱ्याला भोगावं लागते. तर मी या अधिकाऱ्यांना आज निवेदन देऊन यांना मी एक सूचना देतो की तुम्ही यांच्यावर लवकर कारवाई करा. जर यांच्यावर 2 दिवसात कारवाई नाही झाली तर कोण अधिकारी यांना मदत करते त्या अधिकाऱ्याला मी इथे भीक मागून पैसे देणार आहे. जर त्यांना पगार कमी पडत असतील तर मी इथे महाराष्ट्राचा टोल नाका असो की MPचा असो तिथे मी भीक मागून याला पैसे देणार आहे. 2 दिवसात याच्यावर लवकर कारवाई व्हायला पाहिजे एवढा सांगतो.